हाय, गुड मॉर्निंग। चला तर तुम्ही बोरवनचा व्हिडिओ बघितला असेल, पार्ट 1 आणि पार्ट 2 मी दोन्ही टाकलेले आहे। आता बघा मी हळदीचा व्हिडिओ स्टार्ट करते आहे। रुपालीची बांगड्या वगैरे भरून झाले होते, तिची मेहंदी आणि रुपालीचा लुक दाखवते आहे मी। बघा किती सुंदर दिसते ती। मी थोडी लेट आली होती त्यामुळे तिचं बांगड्या वगैरे भरून झाल्या होत्या। माझ्या या मामी वगैरे बसलेले आहे, त्यांच्या पण बांगड्या भरून झालेल्या होत्या आणि मी आल्यानंतर शूट केलेलं आहे रुपालीचं बांगड्यांचं वगैरे। बघा आता मस्त हळद वगैरे बारीक करते आहे सगळे, आणि सगळ्यांनी हळदीच्या साड्या घातलेल्या होत्या। मी पण हळदी येलो कलरची साडी वेअर केलेली होती, दिसेलच तुम्हाला पुढे लुक। ॲक्च्युली माझ्या पण बांगड्या भरायच्या होत्या त्यामुळे मी काही तिथे उभी नाही झाली हळद वगैरे बारीक करताना, आणि तिकडे फोटोग्राफर त्यांचा फोटो आणि व्हिडिओ घेत होता त्यामुळे ते सगळे असे उभे राहून बघत होते सगळे। आणि मग त्यानंतर त्यांनी हळद वगैरे बारीक केली आणि मग ते मातेकडे जायला निघाले होते। आणि बाहेर जेवण पण स्टार्ट केलेलं होतं सकाळचं, सगळे पाहुणे वगैरे येत होते त्यांच्यासाठी सकाळी जेवण पण ठेवलेलं होतं मामांनी। तीच धावपळ सुरू आहे सगळी। आता बघा मी पण बांगड्या भरायला सुरुवात केली होती, कारण म्हणजे मी उशिरा आली त्यामुळे बाकीच्यांच्या झाल्या होत्या आणि काही जण पाहुणे येत होते तसे तसे ते भरत होते। मी आधी मामींचं तिकडे हळदीचं शूट करत होती त्यामुळे थांबून गेली होती बांगड्या भरायसाठी। आता मी पण बांगड्या भरल्या। मी आधी एका हातात बांगड्या भरून घेतल्या आणि मग त्या काकांनी मला एक सेट देऊन दिला, कारण बाकीच्या पण लेडीज वाट बघत होत्या, तिथे वेळ जात होता खूप, त्यामुळे मग मी आधी बांगड्या भरून घेतल्या एका हातामध्ये आणि मग मी बाकीच्या दुसऱ्या हातामध्ये नंतर भरल्या। तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये, बघत राहा। व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल, एन्जॉय करा। आधीचे जसे व्हिडिओ तुम्ही माझे लाईक करत आहे तसेच याही व्हिडिओला, पुढच्या व्हिडिओला सपोर्ट करा। बघा आता सगळे मातेकडे जायला निघाले होते हळद घेऊन, तर त्यासाठी इथे सगळेच रुपाली, सारिका पण आली होती। आता तिच्या पण बांगड्या भरून व्हायच्या आहे। आता सारिका बांगड्या वगैरे भरणार आणि हे सगळे निघाले होते मंदिरात जायला हळद घेऊन, तर तेच मी थोडंसं शूट केलेलं आहे बघा। आणि तिकडे सारिका वगैरे आता बांगड्या भरायला बसणार होती, तर त्यामुळे मी आधी इकडचं शूट केलं आणि मग सारिकाचं पण शूट केलेलं आहे। आता बघा रुपालीला हळद लावायची होती, त्यासाठी तिला तिथे हळदीसाठी बसवलेलं होतं आणि तिचा फोटोशूट पण सुरू होता। तिचे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज घेतले खूप सारे, आणि इकडे बँडचा पण आवाज होता खूप, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करते आहे मी, कारण कॉपीराईट पण येऊ शकतं व्हिडिओला। आणि सगळे बसले होते, सगळे पाहुणे आले होते मस्त, मी तुम्हाला दाखवते आहे बघा। खूप गर्दी पण झाली होती हळदीच्या वेळेस, आणि आता पाहुण्यांची येण्याची पण वेळ झाली होती आणि तिला हळद पण लावायची होती, तर सगळे तुम्हाला हाय करत आहे। आता माझी आई हळदीला सुरुवात करत होती, तर माझ्या आईने सर्वात आधी अक्षवंत वगैरे केलं तिचं आणि मग हळद वगैरे लावली। असंच सर्वांनी 5 बायांनी तिला हळद वगैरे लावली। आणि इथे ॲक्च्युली तिला फक्त फोटोशूट आणि हळदीसाठीच बसवलेलं होतं, बाकीचं तिचं आंघोळ वगैरे ते खाली केली आहे, तिथे सगळं स्टेज ओला होऊन जाईल म्हणून। आणि ते खूप मस्त बसलं होतं, ते कमळाचं इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं तिला हळद लावण्यासाठी, खूप छान वाटत होतं ते।
बघा आता माझे मिस्टर आलेले होते, तर सारिका हळद खेळताना ते नव्हते, त्यामुळे ते त्यांना जेव्हा आम्ही आंघोळीला बसलो रुपालीसोबत, तेव्हा तिने खूप मस्ती केली त्यांच्यासोबत. हळद वगैरे लावली, पाणी वगैरे टाकलं. मला तर तुम्हाला हळदीचा पार्ट 2 लवकरच येईल. हा पार्ट 1 कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अजून आहे पुढे, कंटिन्यू करा, बघत राहा आणि कसे वाटतात ते नक्की सांगा. लगेचच आपण परत भेटू पार्ट 2 मध्ये. आणि इथे आमची मस्ती वगैरे सुरू होते. असेच व्हिडिओ बघायला लाईक करा. हाय, गुड इव्हनिंग. आता तुम्ही आमचा अवतार बघतच असेल, पूर्ण हळदीने भरलेलो आम्ही. तर आता निघालोय आम्ही घरी माझ्या हे कपडे वगैरे चेंज करायला. दिवसभरापासून मी सकाळपासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, मी साडी घालून होती. आता हळद वगैरे खेळलो, तो पण व्हिडिओ बघितला असेल. त्यामध्ये खूप कपडे वगैरे खराब झाले आता. तर आता थोडंसं आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ आणि मग फ्रेश होऊन परत इथे येऊ मामाकडे. आता साडी पण दुसरी चेंज करावी लागेल, पूर्ण खराब झाली. चला तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला मजा येतच असेल व्हिडिओमध्ये.